रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या ललित लेख संग्रहातून संपादित ललित लेख संग्रहातून तो बेचैनीचा दिवस. कोवाडला माझं लेखन सुरू होतं. रात्रीची वेळ. रेडिओवर बातम्या सुरू होत्या. सहसा रेडिओवरील बातम्या मी ऐकत नाही, पण त्या दिवशी उत्सुकतेनं बातम्या ऐकण्याचं कारण विन्स्टन चर्चिल यांची प्रकृती गंभीर होती. त्या माणसाच्या जीवनाविषयी मला भारी आदर. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याला विरोध केला हे खरं असलं तरी आमच्या या चर्चिल साहेबांनी ब्रिटिश स्वातंत्र्य टिकविण्यासाठी केलेली धडपड पराकाष्ठा मी कधीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्य मिळवणं एक वेळ सोपं असतं, पण ते टिकवणं भारी अवघड असतं. ज्या माणसानं लंडनवर हल्ला झाला असताना जगतविख्यात भाषण केलं त्याचंही आज बातम्या ऐकताना स्मरण होत होतं. आम्ही सागरावर लढू, भूमीवर लढू, प्रसंगी गल्लीबोळांतूनही लढावं लागलं तरी तेही करू, पण इंग्लंड कधीही पराभूत होणार नाही हा आत्मविश्वास ज्या विन्स्टन चर्चिलनी सतत बाळगला ते चर्चिल अत्यवस्थ होते आणि त्यांच्या प्रकृतीविषयीची बातमी ऐकायची होती, म्हणून मी रेडिओला कान लावून बसलो होतो. चर्चिलच्या आठवणी भाषणं मी वाचली. होती. त्यांच्या विक्षिप्तपणाच्या कथाही मला माहीत होत्या. चर्चिल आणि चिरूट हे समीकरण ठरलेलं होतं. एका जगप्रसिद्ध छायाचित्रकारानं स्कार्व्स ऑफ ओटावा चर्चिलचा फोटो काढायचं ठरवलं होतं. चर्चिलनं फोटो द्यायचं मान्य केलं, पण त्या छायाचित्रकाराला चर्चिल साहेबांचा चिरुटाशिवाय फोटो घ्यायचा होता. त्या छायाचित्रकारानं चर्चिल साहेबांच्या तोंडातला चिरूट हिसकावून घेतला. चर्चिल साहेब चिडले आणि तेवढ्यात त्या छायाचित्रकारानं छायाचित्र घेतलं आणि तेच छायाचित्र पुढं खूप गाजलं. त्या छायाचित्राचीही आठवण मला झाल्याशिवाय राहिली नाही. चर्चिल साहेबांचा भारताबद्दलचा द्वेष मला माहीत होता, पण त्याचबरोबर आपल्या देशावरील निष्ठा, प्रेम हेही मला माहीत होतं. देशभक्त कसा असावा याचा चर्चिल साहेब मला आदर्श वाटत होते. बातम्या संपत आल्या. माझा लेखनिक पांडुरंग कुंभार याला मी रेडिओ बंद करायला सांगितला. तो रेडिओ बंद करणार एवढ्यात साहित्य अकादमीची पारितोषिकं जाहीर होऊ लागली. भाषा, पुस्तकाचं नाव, ग्रंथकाराचं नाव या क्रमात नावं सांगितली जात होती. मल्याळी, गुजराती, कन्नड या भाषांतली पुस्तकांची नावं सांगितली गेली आणि पाठोपाठ मराठी. स्वामी रणजित देसाई. क्षणभर मला काहीच कळेनासं झालं. मी म्हणालो, पांडू, अरे आपल्या स्वामीनं जिंकलं. त्यावेळच्या माझ्या प्रवृत्तीचं आता या वयात मला हसू येतं, पण त्यावेळी माझं वय होतं अवघं 37 वर्षांचं. एवढ्या लहान वयात मला अकादमीचं पारितोषिक मिळालं होतं. आनंद झाला होता. तो कुणापाशी व्यक्त करायचा, कसा करायचा काही कळत नव्हतं. रात्र वाढत चालली होती. मी धावत थोरल्या भावाकडे गेलो. म्हणालो, दादा बसलात काय? स्वामीनं अकादमी अवॉर्ड जिंकलं. रामाच्या देवळात जा, साखर ठेवून या. राम हे आमचं कुलदैवत. गावात फटाके वाजत होते. ते आवाज सारखे कानांवर पडत होते. स्वामीच्या बक्षिसाची ही बातमी साऱ्या कोवाडमध्ये पसरली होती. सारा गाव आनंदात बुडून गेला होता. मी भानावर आलो. त्या आनंदाची धुंदी उतरवायला फार वेळ लागला नाही. झोप येत नव्हती. मी अंथरुणावर नुसता पडलो होतो. शेतात गुऱ्हाळ सुरू होतं याची मला आठवण झाली. मी उठलो आणि शेताच्या दिशेने चालू लागलो. बरोबर नोकर होताच
भरभर चालत शेतात कधी आलो ते कळलं नाही. एवढ्या रात्री मी आलेला पाहून गुऱ्हाळ घरातील लोकांना आश्चर्य वाटलं. गुऱ्हाळाच्या मुख्य माणसाला मी सांगून टाकलं, गुऱ्हाळावर काम करणाऱ्या सगळ्या मजुरांना आजच्या कामाची मजुरी आजच देऊन टाका, हिशेबात ही मजुरी धरू नका. सर्वांच्याच चेहऱ्यांवर आनंद ओसंडून जात होता. मी शेतावरून घरी परतत होतो. मला आठवण होत होती माझ्या आजीची. मला लहानाचं मोठं तिनं केलं. ती म्हणायची, तू कधी मोठा होशील रे, तुला तू कधी मोठा होशील रे, तुला हार तुरे घातलेले मला बघायला मिळतील का रे. ही माझी आजी आज नव्हती, नाहीतर तिच्या आनंदाला पारावार राहिला नसता. ही माझी आजी केव्हाच गेली होती. घरी वाड्यावर परत आलो. झोप तर पार गेली होती. जेवणाकडेही लक्ष नव्हतं. बेचैनी क्षणाक्षणाला वाढत होती. सारी रात्र अशीच काढली. मनाची तगमग क्षणाक्षणाला वाढत होती. काय करावं सुचत नव्हतं. एवढा आनंदाचा प्रसंग असताना ही अशी मनाची तगमग का व्हावी, का वाढावी. खरोखरच याचं कारण काय असावं. या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल, मला विसावा मिळेल असं एकमेव आशास्थान होतं ते म्हणजे भाऊसाहेब खांडेकर, माझे गुरु भाऊसाहेब खांडेकर. मी सरळ बेळगाव गाठलं. राजाभाऊ मराठे माझे स्नेही. स्वामीच्या बातमीनं त्यांनाही आनंद झाला होता. वेगवेगळ्या प्रकारांनी ते अभिनंदन करण्याचा प्रयत्न करीत असताना मी त्यांना थांबवलं. म्हटलं, चला आपल्याला ताबडतोब कोल्हापूरला जायचंय भाऊंना भेटायला. राजाभाऊंनी आपली गाडी काढली आणि कोल्हापूरच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला. गाडीनं वेग घेतला होता, पण माझ्या मनाची सैरभैरता कमी झाली नव्हती. भाऊंना कधी भेटेन असं झालं होतं. आम्ही कोल्हापूरला पोचलो त्यावेळी दुपार झाली होती. त्यावेळी भाऊ राजारामपुरीत 7व्या गल्लीत मुक्ताश्रमात राहत होते. दारावरील घंटी वाजवली. सुलभानं दार उघडलं. मी विचारलं, भाऊ कुठं आहेत. झोपलेत, ती म्हणाली. माझ्या यशाच्या उन्मत्तपणाचा कैफ चढला होता. मी सांगितलं, उठव भाऊंना. तिनं भाऊंना उठवलं. भाऊ जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली आले. त्यांना बघताच माझा सारा कैफ उतरला होता. मी भाऊंच्या पायावर डोकं ठेवलं. भाऊ मला उठवत म्हणाले, रणजित, भाग्याचा दिवस आहे. माझी प्रकृती थोडी बरी असती ना तर मीच तुझं अभिनंदन करायला कोवाडला आलो असतो. भाऊ, मी फार बेचैन आहे. मला ही बेचैनी कमी व्हायला काहीतरी सांगा. मला स्तुती नको आहे. रणजित, अचानक यश, कीर्ती अशी दाराशी चालून आली ना की असंच बेचैन व्हायला होतं. रणजित, अचानक यश, कीर्ती अशी दाराशी चालून आली ना की असंच बेचैन व्हायला होतं माणसाला. यात अस्वाभाविक असं काहीच नसतं बरं का. वयाच्या 60व्या वर्षी ज्यावेळी ययातीला अकादमीचं पारितोषिक मिळालं त्यावेळी मी सुद्धा तुझ्यासारखाच बेचैन होतो. आणि तुला तर हे पारितोषिक वयाच्या 37व्या वर्षी मिळालंय. या आनंदाचा अर्थ तुला आता कळणार नाही. पण जर का तुला एखादा शिष्य मिळाला आणि अगदी लहान वयात जर त्यानं असंच तुझ्यासारखं यश मिळवलं तर माझ्यासारखाच तुलाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. फक्त आशीर्वाद बस, आणखी काही नको. कसला आशीर्वाद. तू यापुढं काय लिहिणार आहेस. त्यावेळी माझ्या मनात श्रीमान योगी लिहायची नव्हती. राधेय
ही कर्णाच्या जीवनावरची कादंबरी लिहायची होती. मी म्हणालो, भाऊ, कर्णाच्या जीवनावर राधेय ही कादंबरी लिहितोय. भाऊ प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, जेव्हा तुझी राधेय प्रसिद्ध होईल ना, तेव्हा ययातीची कोणाला आठवणही होऊ नये, हाच माझा तुला आशीर्वाद. भाऊंच्या आशीर्वादाने त्या क्षणी सारं काही मिळालं. माझ्या डोक्यात चढलेलं यश आता कमी झालं होतं. कालपासून मनावर असलेलं ओझं एकदम कमी झालं होतं. माणसं किती मोठी असतात याची एक जाणीव त्यावेळी माझ्या मनात सतत जागी झाली. आता माझे पाय जमिनीला लागले होते. रणजित देसाई यांचा तो बेचैनीचा दिवस नावाचा ललित लेख येथे समाप्त.